निसर्गाच्या कुशीत वाहणारी ही शांत नदी मनातील गोंधळ हळूहळू दूर करते. हिरवीगार झाडं, मंद वारा आणि एक अनामिक शांतता, अशाच एका शांत वाटेवरून आपण चाललो आहोत महादेवाच्या दर्शनाला. तर हे शांत शिवमंदिर पाहिलेत का? चला मग महादेवाच्या या पवित्र स्थानात दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. श्रीराम समर्थ. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे एक अत्यंत शांत आणि प्राचीन शिवस्थान म्हणजेच ब्रह्मनाळ. इथे आहे भगवान शिवाचं प्राचीन मंदिर. अनेक स्थानिक परंपरेनुसार समर्थ रामदास स्वामी यांच्या साधनेची समाधी स्मृतिस्थळ असल्याचे इथले स्थानिक नागरिक बोलले जातात. तर मंडळी, गर्दीपासून दूर मनाला शांती देणारं हे ठिकाण आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर मंडळी, चला मग ब्रह्मनाळ दर्शनाला. ब्रह्मनाळ येथील हे प्राचीन शिव मंदिर अत्यंत शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारे ठिकाण आहे. पाहू शकता तुम्ही, ही शिवपिंड आहे. तर मंडळी, या मंदिराची वैशिष्ट्य असे आहेत की ब्रह्मनाळ हे गाव पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली, सांगली शहरापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेले गाव. तर मंडळी, या मंदिराला जिद्द मंदिर हे म्हटले जाते. पाहू शकता तुम्ही, खूप प्राचीन हे मंदिर आहे असेही बोलले जाते. 400 वर्षापूर्वीचे आहे असे इथल्या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तर हे गाव ग्रामीण भागात वसलेले असल्यामुळे इथे मोठी गर्दी, बाजारपेठा किंवा गोंगाट नाही. पाहू शकता हा नंदी महाराज, त्याच्या पाठीमागे एक दीपस्तंभ आहे. यामुळे इथले वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. तर प्राचीन शिवमंदिर, ब्रह्मनाळ येथील शिवमंदिर हे गावचं मुख्य श्रद्धास्थान आहे. तर मंदिर, हे मंदिर दगडी बांधकाम, साध्या पण प्रभावी रचनेचं आणि वर्षापासून स्थानिक भाविकांची श्रद्धा असलेलं आहे. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही, खूप छान असा आजूबाजूचा परिसर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, मंदिरात भगवान शिवलिंग स्वरूपात विराजमान आहेत. कोणताही दिखावा नाही, मोठे कळस नाहीत, पण तरीही या मंदिरात प्रवेश करताच मनाला एक वेगळी शांतता आणि धैर्य जाणवते. तर मंडळी, आपण आता इथून पुढे चालत चाललेलो आहे. तर मंडळी, हे मंदिर विशेषतः ध्यान, जप, नामस्मरण यासाठी अतिशय योग्य मानलं जातं. तर मंडळी, या मंदिराची दर्शन आणि पूजा पद्धत अशी आहे की सकाळ दर्शन सुरू असतं, तसेच दिवसभरही हे मंदिर खुलं असतं दर्शनासाठी. संध्याकाळी शांत वातावरण दर्शनाचा. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता समोरच नंदी आहेत. इथं पण एक छोटंसं असं शिव मंदिर आहे. तर मंडळी, महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात स्थानिक भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे येतात. पाहू शकता तुम्ही. खूप प्राचीन असे शिव मंदिर आहे आणि ही शिवपिंड आहे. या मंदिराची दगडी रचनाही पाहू शकता तुम्ही. खूप जुनं आहे हे मंदिर. तर मंडळी, हे जे तुम्ही पाहत आहात ही रघुनाथ स्वामी यांची समाधी असल्याचे जिथले लोक बोलले जातात. आणि ही संत गतीने वाहत असलेली कृष्णा नदी आहे. आणि हे जी मूर्ती आहे ती आनंद मूर्ती स्वामींची समाधी आहे. तर मंडळी, समर्थ रामदास स्वामींची समाधी स्थानिक परंपरा तसेच शिवमंदिराच्या परिसरात
समर्थ रामदास यांच्या समोरील एक समाधी स्मृतितळ असल्याचे स्थानिक लोक अशी श्रद्धा आहे. पाहू शकता तुम्ही. जर मंडळी तुम्हाला ही शांत शिवमंदिर पाहायचं असेल, तर गर्दीपासून दूर देवदर्शनाला यायचं असेल तर ब्रह्मनाळ, पलूस तालुका, सांगली हे ठिकाण नक्की भेट द्या. तर ही आनंदमूर्ती स्वामींची समाधी आहे. पाहू शकता तुम्ही. रघुनाथ स्वामी समाधी गुरुचे समाधीस्थळ, आनंदमूर्ती समाधी त्यांच्या शिष्याचे समाधीस्थळ. दोन्ही समाध्या कृष्णा नदीच्या तीरावर आहेत आणि त्यांच्या भक्ती संगीत कीर्तनासाठी प्रसिद्ध मानल्या जातात. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता तुम्ही कृष्णा नदी कशी शांत गतीने वाहत आहे.